नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 4 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्ष मुदतवाढ देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या भूकंपग्रस्तांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित कालमर्यादा आखून कार्यवाही करण्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश. आणि विकसित भारत संकल्प यात्रेला छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 4 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल लोणावळा इथं स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलेल्या कैवल्य धाम योग संस्थेचा शताब्दी सोहळा आणि शालेय शिक्षणात योगाचे एकत्रीकरण या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान राष्ट्रपती आज सकाळी शनी शिंगणापूर इथं शनी दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना त्या स्वीकारतील. दरम्यान राष्ट्रपतींच्या शनी शिंगणापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील शेंडी बायपास ते नेवासा दरम्यानची जड वाहतूक शेंडी बायपास, विळद बायपास, राहुरी देवळाली प्रवरा, बेलापूर श्रीरामपूर टाकळीभान मार्गे वळवण्यात आली आहे. आज सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा बदल लागू असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान यावेळी महिला किसान ड्रोन केंद्राचा शुभारंभ करणार आहेत. देशातल्या जनऔषधी केंद्रांची संख्या 25,000पर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाचाही ते आज शुभारंभ करतील. दरम्यान पंतप्रधान आज दूरस्थ पद्धतीनं 51,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करणार आहेत. देशभरात 37 ठिकाणी या अंतर्गत रोजगार मेळावे होणार आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 1 जानेवारी 2024 पासून पुढे 5 वर्ष मुदतवाढ देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांच्या स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्याच्या योजनेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या योजनेअंतर्गत 2023-24 आणि 2024-25 या वर्षांमध्ये देशातल्या निवडक 15,000 महिला बचत गटांना ड्रोन्स पुरवण्यात येणार असून ड्रोन उडवण्याचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. राज्यात गेल्या 2 दिवसात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे तातडीनं एकत्रित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 3 हेक्टरपर्यंत ही नुकसान भरपाई देण्यात येणार असून यासंदर्भात युद्धपातळीवर काम करण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रशासनाला केली आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या सदनिकांच्या हस्तांतरण शुल्कात 50% कपात, औद्योगिक आणि कामगार न्यायालयांच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळांसाठी शासन हमी वाढवणं, मराठी भवनाची उभारणी गतीनं करणं तसंच राज्याचा महसूल वाढवण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 राबवण्यालाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. शासनानं शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत देण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाडगाव इथं अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या ज्वारीच्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी काल संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पीक पूर्णपणे आडवे झालेले, फळबागा पूर्णपणे संपलेल्या आहेत. मग अतोनात नुकसान मोसंबी असेल पूर्ण गळून पडलेली आहे. आपण अशा स्थितीमध्ये हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत शेतकऱ्यांना तातडीनं देण्याची आवश्यकता आहे. इन्शुरन्स कंपन्याची जी दादागिरी ती मोडून काढून त्यांनी ताबडतोब पंचनामे झाले पाहिजे. पंचनामे होत असताना इन्शुरन्स कंपनी ऑनलाईन कित्येक ठिकाणी साईट हँग झालेल्या आहे. त्यांनी ऑफलाईन सुद्धा आठवडाभर शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारल्या पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना एक न्याय देण्याचा प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. दरम्यान आपल्या मागण्यांचं निवेदन दानवे यांच्यासह एका शिष्टमंडळानं विभागीय आयुक्त मधुकर राजा आर्दड यांना सादर केलं. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 ते 20 डिसेंबर दरम्यान
नागपूर इथं होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 2 आठवड्यांच्या या अधिवेशनात प्रत्यक्ष 10 दिवसांचं कामकाज होण्याची शक्यता आहे. या बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून देत आहोत. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या भूकंपग्रस्तांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित कालमर्यादा आखून कार्यवाही करावी असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. या भूकंपग्रस्तांच्या समस्यांबाबत काल विधानभवनात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. भूकंपग्रस्तांच्या वसाहतींमध्ये सुविधांसाठी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून सहाय्य मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातल्या विविध गावात पोहोचली. या गावांमध्ये विविध योजनांचे लाभ घेतलेल्या लाभार्थींनी आपले अनुभव कथन केले. फुलंब्री तालुक्यातल्या बिल्डा इथल्या आशा पगडे, सोमीनाथ मते यांनी आपल्या अनुभवाबाबत अधिक माहिती दिली. कृषी यांत्रिकी विभागातून ट्रॅक्टरचा 1,25,000 लाभ झाला आणि जसं नांगर आणि रोटेटर हे पण मी 50% सबसिडी घेतलं आणि मला ट्रॅक्टर घेतल्यामुळं शेती सुधारण्यामध्ये मला फायदा झाला. त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो. माझं नाव आशा पगडे, मी राहणार बिल्डा इतकी आहे. मला घर नव्हतं राहण्यासाठी, नरेंद्र मोदी यांनी मला घर दिलं आणि मी ते घरकुल 2017 आणि 18 यामध्ये मी पूर्ण केलेले आहे. मला अर्धी मदत मोदीजींनी केली आणि अर्धी मदत म्हणजे आम्ही आमच्या घरातून टाकून हे परिपूर्ण आम्ही स्लॅबचं घर बनवलं. जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरी, खडकवाडी इथं केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचं काल स्वागत करण्यात आलं. यावेळी ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात काल 3 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी 20.90 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा इथं, बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथं आणि लोहा तालुक्यात माळाकोळी इथं अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातल्या अनेक भागात काल सकाळीही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राज्य शासनाला केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काल पूर्णा तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या नुकसानाचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात काल रात्री पावसाच्या सरी कोसळल्या. नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनानं पानाच्या दुकानांवर कारवाई करत गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला. 5 दुकानांमधून जप्त केलेल्या या मालाची किंमत सुमारे 10,000 रुपये इतकी आहे. या दुकानांचे मालक आणि पुरवठादारांविरोधात हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनी काल लातूर शहरातल्या 2 दुकानांवरच्या इंग्रजी पाट्यांना काळं फासलं. येत्या 2 दिवसात या पाट्या मराठी न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या 22,500 घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणातला एकूण पाणीसाठा सुमारे 1,660 दशलक्ष घनमीटरवर पोहोचला असून तो धरणाच्या एकूण क्षमतेच्या सुमारे 43% इतका असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 4 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्ष मुदतवाढ देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या भूकंपग्रस्तांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित कालमर्यादा आखून कार्यवाही करण्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश. आणि विकसित भारत संकल्प यात्रेला छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद AIR न्यूज या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.